मित्रांनो, काय वेळ आली बघा. एका दिग्गज पार्टीच्या नेत्याला, दिग्गज पार्टी, जुनी पार्टी आणि एका विचारधारेच्या पार्टीला, म्हणजे विचारधारा कोणती? बाळासाहेबांची विचारधारा. तिने ती भरधाव वेगात असलेली ती पोलिसांची व्हॅन एका हाताने थोपवून धरली. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. आता हा कुऱ्हाडीचा दांडा काय आहे? तर यांची विचारधारा. तुम्ही आता निर्णय घ्या, तुम्हाला काय वाटते? मी माझे विचार मांडलेले आहेत. वास्तवावर बोलू काहीतरी, आणि हे वास्तव तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावरती बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पर्सनल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गोळस. मित्रांनो, काय वेळ आली बघा. एका दिग्गज पार्टीच्या नेत्याला, दिग्गज पार्टी, जुनी पार्टी आणि एका विचारधारेच्या पार्टीला, म्हणजे विचारधारा कोणती? बाळासाहेबांची विचारधारा. दिग्गज पार्टी कोणती? तर काँग्रेस पार्टी. अशा दिग्गज नेत्याला, ह्या काँग्रेस पार्टीच्या सर्व राहुल गांधींना कोणाची आवश्यकता पडली? तर एका मॉडेलची, एका इन्फ्लुएन्सरची, आपली जाहिरात करण्यासाठी, आपली ओळख करून देण्यासाठी. म्हणजे बघा काय वेळ आली. ती तुम्हाला आठवते का? त्या जंतर मंतरवरती एक आंदोलन झालं काँग्रेस जनता पार्टीचं. त्या आंदोलनामध्ये असे अनेक सेलिब्रिटी तिथे उपस्थित होते. अनेक सेलिब्रिटी म्हणजे इन्फ्लुएन्सर, लक्षात आलं का? आणि तिथे ते आपली जाहिरातबाजी करत होते. आपले व्ह्यूज, आपले लाईक ते तिथे मिळवत होते. हे कोण? ते इन्फ्लुएन्सर. अनेक मॉडेल तिथे कार्यरत होते, प्रयत्न करत होते चमकायचा, चमकुगिरी चालू होती. आणि त्या सर्व ह्याच्यामध्ये अगदी नरेंद्र मोदीजींना त्यांनी शिवीगाळसुद्धा केली. त्यांच्या आईपर्यंत पोचले, त्या सुरक्षा रक्षकांपर्यंत पोहोचले, त्यांच्या घरादारापर्यंत पोहोचले असे इन्फ्लुएन्सर. अशीच एक इन्फ्लुएन्सर, अशीच एक मॉडेल तुम्हाला मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळाली. म्हणजे अनेक मॉडेल होते तिथे सुद्धा, पण एक व्हायरल झाली. तिने ती भरधाव वेगात असलेली ती पोलिसांची व्हॅन एका हाताने थोपवून धरली. पाहिलीत का तुम्ही? एका हाताने थोपवून धरली ती भरधाव. मित्रांनो, ती उभीच होती तिथे व्हॅन. हिने जाऊन फक्त त्या व्हॅनला हात लावला आणि फोटो काढला, एक व्हायरल व्हिडिओ काढला, एक क्लिप काढली, एक रील बनवली आणि ती व्हायरल केली. आणि मग त्या मीडियाने, सोशल मीडियाने आणि त्या प्रिंट मीडियाने तिला व्हायरल केलं. लक्षात आलं का? बघा, एक वाघीण, त्या वाघिणीने कशी त्या पोलिसांची व्हॅन रोखली आहे एका हाताने, कशी टोपी घातली आहे, काय स्टाईलमध्ये उभी राहिली आहे. भरधाव वेगात होती ती आणि तिने त्या व्हॅनला रोखलं. किती मोठी ताकद आहे, केवढी मोठी ती वाघिणी आहे. अशा वाघिणीसोबत हे राहुल खान, हे राहुल गांधी काय करतायत? आपली ओळख करून देत आहेत, तिला बाजूला उभं करून. आणि ती सांगते, ती बाईट देते, ती वक्तव्य करते. तिने एक वक्तव्य काय केलं, बाईट काय दिलं तिने, की माझा देह मी 140 रुपयात विकते. म्हणजे ते देह विक्री. ती आता कशा प्रकारे देह विकते तर तिचं तिला माहिती. पण 140 रुपयात ती म्हणाली की मी माझा देह विकते. आणि राहुल खान, राहुल गांधी त्या देहाचा सौदा करायला उभे राहिलेले आहेत का? त्यांनी पण कदाचित त्यांना 140 रुपये दिले असतील त्या देह विक्रीतीला. म्हणजे काय मिळाली बघा यांच्यावरती. एक जुना पक्ष, म्हणजे तसं म्हणायला गेलं तर त्या पक्षाची विचारधाराही विदेशीच होती, इंग्रजांचीच होती. कारण त्या पक्षाचा त्या स्थापना एका इंग्रजानेच केली होती. त्यामुळे त्यांची विचारधाराही विदेशीच, इंग्रजीच होती. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल जास्त बोलण्यात का अर्थ नाही. पण मित्रांनो, जी काय घटना घडली, जो काय प्रसंग तुमच्या नजरेसमोर आला, तो बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? त्या राहुल गांधींना त्या इन्फ्लुएन्सरची, त्या मॉडेलची आवश्यकता का पडली? त्या वाघिणीची, तिची ती डरखाळी का आवश्यकता पडली असेल? ठीक आहे, राहुल गांधीचं आपण समजू शकतो, कारण त्यांची ती विचारधाराच आहे, विदेशी विचारधारा आहे, इंग्रजांची विचारधारा आहे, समजू शकतो. त्या काँग्रेस
पार्टीची ती विचारधाराच आहे की असं काहीतरी उचलायचं आणि काहीतरी प्रदर्शित प्रदर्शन करायचं आणि आपली जाहिरातबाजी करायची. पण प्रश्न कुठे उपस्थित होतोय माझ्यासमोर, तो म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे, ठाकरे हे आडनाव लागते आणि ठाकरे आडनाव कोणामुळे प्रचलित आहे, तर बाळासाहेब ठाकरे. या बाळासाहेब ठाकरेंचे हे पुतणे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक विचारधारा दिली होती, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, हिंदू हृदय सम्राट, लक्षात आलं का. आणि ते स्वतःला वाघ म्हणत. त्यांचा तो चिन्हसुद्धा वाघ होतं. या शिवसेनेचं 1965 साली स्थापन झालेली संघटना, या संघटनेला अगदी जमिनीतून म्हणजे रक्ताचं घामाचं त्याला हे केलं होतं, सिंचन केलं होतं. अशी ती संघटना तळागाळातून निर्माण झालेली ती संघटना, शिवसैनिकांची संघटना. म्हणजे त्या संघटनेचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख नव्हती, तर शिवसैनिक म्हणून ओळख होती. जसं बाळासाहेब ठाकरेंची त्या पक्षासाठी अध्यक्ष म्हणून ओळख नव्हती, तर काय हिंदू हृदय सम्राट, लक्षात आलं का, अशी ओळख होती. म्हणजे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यापासून, सामान्य कार्यकर्त्यापासून अगदी त्या अध्यक्षापर्यंत एक वेगळीच ओळख होती. शिवसेनेच्या कार्यालयाला कार्यालय म्हटलं जात नव्हतं, शिवसेना शाखा म्हटलं जायचं, अशी ती संघटना. आणि या संघटनेमध्ये लहानापासून मोठे झालेले, हे बाळकडुपी आलेले हे राज ठाकरे, आपल्या पुतण्यांनी असं वागलेलं त्या बाळासाहेबांना खपेल का, मान्य असेल का. ज्या बाळासाहेबांनी यांना बाळगुट्टी दिली होती, कसली, हिंदुत्वाची, वाघ बनवलं होतं. ते वाघ डरकाळ्या फोडायचे त्यावेळेला, म्हणजे बाळासाहेब होते त्यावेळेची परिस्थिती. आता हे झुरळ झालेत. आणि राज ठाकरेंना सुद्धा ह्या एका इन्फ्लुएन्सरची, त्या मॉडेलची आवश्यकता पडली आपल्या त्या मंचावर. तिचं स्वागत केलं, तिचं अभिनंदन केलं. म्हणजे बघा, तिचा सत्कारसुद्धा केला, शाल जोडा देऊन, शाल आणि श्रीफळ देऊन तिचं अभिनंदन केलं. म्हणजे बघा काय म्हणायचं, काय वेळ आली, काय परिस्थिती आली. राज ठाकरेंना सुद्धा अशा एका 140 रुपयात आपल्या देहविक्री करणाऱ्या एका महिलेची, त्या इन्फ्लुएन्सरची आवश्यकता पडली आपली जाहिरात करण्यासाठी, आपल्या पक्षाची जाहिरात करण्यासाठी, आपल्या पक्षाची ओळख करून देण्यासाठी. तिचा सत्कार करावासा वाटला. असं काय मोठं तिने कार्य केलं की तिचा सत्कार व्हावा. म्हणजे बघा मित्रांनो, काय परिस्थिती आली, कोणाचा सत्कार करावा. आणि तिथे गोल्ड मेडल मिळवून आलेला एक खेळाडू प्रतीक्षा करत होता ह्या राज ठाकरेची, त्यांना भेटण्यासाठी गेला होता, पण त्यांना प्रतीक्षा करायला लावली. शेवटी ते कंटाळून तिथून निघून गेले. 2-4 तास वाट बघून या राज ठाकरेंची, त्यांच्या बंगल्यावर जाऊन. म्हणजे विचार करा, ज्यांचा सत्कार करायला पाहिजे होता, ज्यांना त्यांनी भेटायला हवं होतं, ज्यांचं अभिनंदन करायला हवं होतं, ज्यांची पाठ ठोकटायला हवी होती, त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्या खेळाडूच्या सुवर्ण पदक जिंकलेला तो खेळाडू होता, पण एक जी काय म्हणतात त्याला, एक उभी असलेल्या व्हॅनला, त्या पोलिसांच्या उभ्या असलेल्या व्हॅनला हात लावून उभी राहिली. तिने ते क्लिप केली, व्हिडिओ क्लिप केली, फोटो व्हायरल केलेत, व्हिडिओ क्लिप व्हायरल केली. आणि हे फोटो क्लिप आणि हे व्हिडिओ व्हायरल करणारे कोण, तर हे इलेक्ट्रॉनिक मीडिया. त्याने अगदी तिला दाखवलं, प्रोजेक्ट केलं, एक वाघीण बघा कशी पोलिसांना पुरून उरली वाघीण. आणि त्या भरधाव वेगात असलेल्या त्या पोलिसा व्हॅनला तिने एका हातात थोपून धरलं. म्हणजे विचार करा काय वेळ आली. त्या इलेक्ट्रॉनिक मीडिया, ती प्रिंट मीडिया, त्यांची काय वेळ आली आहे, काय परिस्थिती आली, कसली आवश्यकता पडते, कोणत्या मानसिकचे हे आहेत. आणि त्याबरोबर हे राज ठाकरे, आपल्या चुलत्याने आपल्याला काय विचारधारा दिली होती, काय मार्गदर्शन केलं होतं, काय संस्कार केले होते, काय त्यांची संस्कृती होती. शिवसेना प्रमुख हे त्यांची ओळख होती, ना की त्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून. शिवसेना प्रमुख आणि त्या पक्षाची, त्या संघटनेचे सामान्य कार्यकर्त्यांची काय ओळख, तर शिवसैनिक. अशा या संघटनेमधून लहानाचे मोठे झालेले, तो बाळकडू प्यालेले हे राज ठाकरे. आणि त्यांच्यावरती काय वेळ आली,
तर एक इन्फ्लुएन्सर, एक मॉडेल यांचा आधार घ्यावा लागला, तिचा आधार घ्यावा लागला आपली संघटनेची ओळख करून देण्यासाठी, आपली स्वतःची ओळख करून देण्यासाठी, आपल्या संघटनेचा प्रचार करण्यासाठी. काय म्हणावं आता, काय सांगावं. बघा, म्हणजे दिग्गज पक्ष, दिग्गज नेते आणि ह्या दिग्गज नेत्यांवरती, त्या दिग्गज पक्षांवरती काय वेळ आली. मित्रांनो, याला कारण काय आहे. काँग्रेसचं समजू शकतो, काँग्रेसची विचारधारा तीच आहे, कारण ती इंग्रजांची विचारधारा आहे. पण बाळासाहेबांची विचारधारा असलेले राज ठाकरे, त्यांच्यावर सुद्धा ही वेळ आली. एका मॉडेलचा हात धरा असं वाटला, एका मॉडेलला आपल्या त्या मंचावरती आणावं असं वाटलं, तर त्यांनी काहीतरी एक उदत्त काम केलं असेल, मोठं काहीतरी कार्य केलं असेल, समजू शकतो. मग मॉडेल असो किंवा सामान्य व्यक्ती असो, पण असं काही घडलेलं नव्हतं. मग असं नसताना सुद्धा तिचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिला वाघीण म्हणून त्या पत्रकारांनी, त्या मीडियाने तिला प्रसिद्धी दिलेली आहे. अशा त्या महिलेची तुम्हाला काय आवश्यकता पडली, काय गरज पडली. बाळासाहेबांची विचारधारा नव्हती. बाळासाहेब हे वाघ होते, पण त्यांचे चिरंजीव हे झुरळ झाले, त्यांचे नातूसुद्धा झुरळ झाले, आणि त्यांनी स्वतः मान्य केलं, ते त्यांनी स्वतः स्वीकारलं, आम्ही झुरळ आहोत म्हणून. म्हणजे काय वेळ आली यांच्यावरती. झुरळांची आवश्यकता पडली यांना. वाघाच्या मुलाला झुरळाची आवश्यकता पडली, वाघाच्या पुतण्याला ह्या झुरळांची आवश्यकता पडली, ह्या झेंजीची आवश्यकता पडली. त्यांना आता ते युवक दिसत नाहीत, युवती दिसत नाही आहेत, कारण युवा त्यांच्यापासून खूप दूर गेला आहे. ते किशोर त्यांच्यापासून खूप दूर गेले आहेत. युवा म्हणजे कोण? युवती आणि युवक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. किशोर म्हणजे कोण? कुमार आणि कुमारिका. त्यांच्यापासून दूर गेले, त्यांच्या विचारधारेपासून दूर गेले, कारण त्यांनी स्वतःच्या कर्माने हे सगळं ओढवून घेतलं आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. आता हा कुऱ्हाडीचा दांडा काय आहे, तर यांची विचारधारा. तुम्ही आता निर्णय घ्या, तुम्हाला काय वाटते. मी माझे विचार मांडलेले आहे, वास्तवावर बोलू काहीतरी, आणि हे वास्तव तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावरती बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार परिचय लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.